आहे ना, हे मी स्पेसिफिकली सांगेल की आपण अपेक्षांचं ओझं अजिबात घेऊन जायचं नाही. ज्यावेळेस मी दुसरा अटेम्प्ट प्रिलिम्सला गेले ना, तेव्हा मी माझ्याकडून कुठलीच अपेक्षा ठेवली नव्हती की माझी एक्झाम क्लिअर झालीच पाहिजे, असं अजिबात अपेक्षा नव्हती. माझ्या डोक्यात इतकंच होतं की ह्या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा मी काय वेगळं केलंय. ह्या वर्षी मी ती प्रत्येक गोष्ट केली जी मला असं वाटतं एक्झामला पास करायला लागते. क्वेश्चन्स मी केलेत, येस टिक मार्क, किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सला मी निग्लेक्ट नाही केला. मी टेस्ट सिरीज लावली आहे. महत्वाचं म्हणजे 100% नसेल पण 80% सिलेबस जो मला वाटतो महत्वाचा आहे तो मी कव्हर केलेला आहे. तर सिलेबस कव्हर झालाय, बाकी लागणाऱ्या गोष्टी कव्हर केल्या. तर मी ज्यावेळेस पेपरला जात होते ना, मला फक्त हे समाधान होतं की एक्झामला लागणाऱ्या गोष्टी मी प्रिपेअर केल्या. बाकी रिझल्ट जे असेल ते असेल, डेस्टिनी मध्ये असेल तर होईल, नाही झालं तर आपण पुन्हा प्रयत्न करू, मी पण पुन्हा येईन या आशेने मी गेले होते. पण पुन्हा यायची गरज पडली नव्हती तेव्हा मला. तर आपल्या मनात अपेक्षांचा ओझा न घेता एक्झामला फेस करता आलं पाहिजे.